मुलांनो, नवा दिवस नवी कथा। आजच्या कथेचं नाव आहे लक्षवेध। काय नाव आहे आजच्या कथेचं? लक्षवेध। एक तरुण उद्योगपती आपल्या आलिशान कारनं हवेवरून जात होता। खूप वेगानं स्पीडनं जात होता आणि स्पीडनं जात असताना अचानक रस्त्यामध्ये त्याच्या कारवरती एक दगड आदळला। कुणीतरी एक दगड भिरकावला आणि भिरकावल्यानंतर तो दगड त्याच्या कारवरती येऊन आदळला। आदळल्यानंतर त्यानं कार थांबवली, पाठीमागे आला। ज्या दिशेने दगड आला होता ना त्या दिशेने गेला। त्या दिशेने गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला एक मुलगा दिसला। तो गेला आणि त्या मुलाच्या असं गचंडीला पकडली। अरे, तुला माझीच कार दिसली का दगड मारायला? तुला माहितीये का ही कार केवढ्याची आहे? आता हा जो डेंट आहे, हा जो खड्डा पडलाय, ती बुजवायला, ती बदलून घ्यायला, याला रिपेअर करायला किती खर्च येईल माहिती, याची कल्पना आहे का तुला? आणि त्याच्या असं गचंडी पकडली आणि त्याला असं दाबलं। दाबल्यानंतर त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्या मुलानं त्या तरुण उद्योजकाला सांगितलं, अहो काका, मी 1 तास झालं मगापासून या ठिकाणी प्रत्येकाला हात करतोय, पण कोणीच माझी मदत करायला तयार नाही हो, कोणीच थांबायला तयार नाही हो। मी 1 तास झालं या ठिकाणी सगळ्यांना हात करतोय, पण कोणीच थांबत नाही। ते म्हणे, तुला काय गरज आहे थांबवण्याची? तुला काय मदत हवी? तू म्हणे, अहो, शेजारी अपंगाच्या चेअरवरून, व्हील चेअरवरून खाली पडलेला एक दुसरा मुलगा असतो, त्याचा भाऊ असतो। तो म्हणे, हा बघा ना, माझा अपंग भाऊ आहे आणि मी याला खुर्चीवरून घेऊन चाललो होतो, चेअरवरून याला दवाखान्यामध्ये घेऊन चाललो होतो, त्याचं वजन जास्त आहे, तो खुर्चीवरून पडला खाली, मला तो उचलत नाही हो, म्हणून मदतीसाठी मी 1 तास झाले या रोडवर उभा राहून प्रत्येकाला विनवणी करतोय, कोणी थांबायला नाही। शेवटी माझा नाविलाज झाला आणि वैतागून मी तुमच्या गाडीवरती दगड भिरकावला। त्याच्या डोळ्यातून अश्रू वगळत होते, त्याचे गाल ओले चिंब झाले होते। त्या तरुण उद्योजकाला सुद्धा हळहळ वाटली। त्या पटकन त्या खुर्चीवरून खाली पडलेल्या त्या मुलाजवळ गेला। त्याच्या हाताला खरचटलेलं होतं, थोडंसं रक्त आलेलं होतं। त्या उद्योजकानं आपल्या हातामधला रुमाल, खिशामधला रुमाल काढला आणि त्या मुलाच्या भावाच्या त्या जखमेवरती बांधला, त्याला उचललं आणि त्या खुर्चीवरती बसवलं। बसवल्यानंतर ज्या मुलानं दगड मारला होता छोट्या, त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्यानंतर त्या तरुण उद्योजकाला सुद्धा समाधान वाटलं आणि तो छोटा मुलगा आपल्या भावाला ढकलत ढकलत मोठ्या आनंदानं याचे लेखकाजवळ आला, या उद्योजकाजवळ आला आणि त्याने त्याचे आभार मानले। तो म्हणाला, देव तुमचं भलं करो, तुम्ही माझी खूप मोठी मदत केलेली आहे। आणि हसत हसत तो मुलगा आपल्या भावाला ढकलत ढकलत निघून चालला। उद्योजक त्याच्याकडे पाहतच राहिले। पाहिल्यानंतर त्या मुलानं मारलेल्या दगडानं तो गाडीला जो डेंट पडला होता, जो खड्डा पडला होता, तो रिपेअर करण्यासाठी लेखक त्या शोरूमला गेले, परंतु त्यांनी तो खड्डा बुजून नाही घेतला। उद्योजकाला नेहमी लोक विचारायचे, एवढी मोठी आलिशान कार, पण हा डेंट तुम्ही का काढत नाही हो? तो म्हणे, या डेंटनं मला जीवनामध्ये थांबायचं शिकवलंय, जीवनामध्ये मला संवेदनशीलता काय असते हा धडा मला हा डेंट देतो, जीवनामध्ये कसं वागावं याचा पाठ मला हा डेंट देतो, हा माझ्या गाडीवरचा खड्डा, या खड्ड्यानं मला कसं जगावं याचा पाठ मला देतो, म्हणून मी ती गाडी माझ्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत मी हा डेंट बुजवणार नाही। काय बोध घ्यायचं रे मला या कथेतून? अरे, जीवनामध्ये कधी इतक्या वेगाने धावू नका की तुम्हाला थांबवण्यासाठी कुणाला एखादा दगड मारावा लागेल आणि तुमचं लक्ष वेधून घ्यावं लागेल। अरे, आपल्या जी कथा आहे ना, या कथेमधली जी कार चालवणार आहे ना, तो कार चालवणारा म्हणजे आपण, आणि ती मागणी कार आहे ना, ती कार म्हणजे आपली जीवनशैली। आणि त्या चाकाच्या खुर्चीत बसलेला जो मुलगा आहे ना, तो मुलगा म्हणजे पर्यावरण। आणि त्या मुलानं मारलेला जो दगड होता ना, हा दगड म्हणजे आता आपल्याला मध्ये येऊन गेलेला कोरोना, जो निसर्गानं काय केलं होतं, आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्यावर कोरोना स्वरूपी दगड भिरकावला होता। त्या कोरोनाच्या वेळी आपण खूप गप्पा मारायचो,
खूप संवेदनशील झालो होतो आपण. आपण म्हणायचो श्रीमंती वगैरे काही नाही, हे सगळं खोटं आहे, पैसा कामी येत नाही. बरोबर नाही? माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. अरे मित्रांनो, पण आपण हे खूप कमी वेळेमध्ये काय झालो, विसरून गेलो. म्हणून या कथेमधून बोध हाच घ्यायचा आहे की माणसाने नेहमी संवेदनशील असलं पाहिजे.